आजही परफेक्ट ॲनालिसिस होत नाहीये. आजही ब्रेकआउट किंवा ब्रेकडाउन समजत नाहीये किंवा कशा पद्धतीने ड्रॉइंग करावा, कोणत्या लेव्हल्स मार्क कराव्या, की फॅक्टर समजत नाहीये. तर हा चॅनल फक्त तुमच्यासाठी आहे. मी डॉक्टर वर्षा भारोड व्हिया ट्रेनिंग अकॅडमीकडून तुमचं स्वागत करते डेली ॲनालिसिसमध्ये. डेली ॲनालिसिसमध्ये आपण फक्त मेजर लेव्हल्सच नाही, तर ते झोन कसे ड्रॉ करायचे, लेव्हल्स कशा ड्रॉ करायचे, सर्व गायडन्स करत असतो. तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कालही तुम्हाला ब्रेकआउट पॉईंट आणि ब्रेकडाऊन पॉईंट क्लिअरली मेन्शन केला होता. आपण जो सेलचा पॉईंट दिला होता, डेली बायस सांगितला होता, ॲज युजुअल मार्केटमध्ये आपल्याला ती मुवमेंट पाहायला मिळाली आहे. इवन दॅट की आपण जो नेक्स्ट ट्रेड दिला होता बाय साईड, तोही खूप छान पद्धतीने इथे आपल्याला वर्कआउट होताना पाहायला मिळाला आहे आणि तुम्हाला नक्कीच त्याचा प्रॉफिट झाला असेल. चला तर मग असे छान छान ॲनालिसिस मिस न हो म्हणून लगेच आपण आपल्या डेली ॲनालिसिसला सुरुवात करूया. आपण नेहमी जे ॲनालिसिस आहे ते डेली टाईम फ्रेमवरून करत असतो, पण आज आपण 1 आवर चार्टमध्ये आहे. कारण आपण जे लास्ट वीकमध्ये किंवा या वीकमध्ये जे पण आपण ट्रेड प्लॅन केलेले आहे त्याची पूर्ण हिस्ट्री तुम्ही इथे बघू शकता. ईच अँड एव्हरी ट्रेड जो आहे तो लो रिस्क अँड हाय रिवॉर्ड आपल्याला इथे पाहायला मिळतोय. ओके, म्हणजे 100 पिप्सचा जरी तुम्ही रिस्क घेतली तर तुम्हाला ऑलमोस्ट 700पर्यंत 500पर्यंतचे टार्गेट इथे मिळालेले आहेत. तर आपले जे ट्रेड आहेत ते क्वालिटी ट्रेड आहेत. दिवसभरामध्ये आपण 2 ते 3 मॅक्स टू मॅक्स ट्रेड देतो, पण क्वालिटी ट्रेड देतो. त्यामुळे जर टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला, फ्री ऑफ कॉस्ट आहे, जॉईन करून घ्या. त्यासोबत आजचा ॲनालिसिस आपण सुरुवात करूया. जसं की आपण इथे डेली चार्टवरती बघतोय की डेली चार्टमध्ये मार्केटमध्ये कालची जी कॅन्डल आहे ती कालची कॅन्डल ऑलमोस्ट रेड क्लोज झाली आहे. बॉडी कॅन्डल खूप पॉवरफुल सेलिंग दाखवत आहे. याचाच अर्थ काय आहे तर आपल्याला आज जे डेली बायसमध्ये जे कंटेंट आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत की ऑलरेडी मार्केटमध्ये क्लोजिंग डाऊन साईड झालेली आहे, त्यामुळे सेलिंग प्रेशर कंटिन्यू पाहायला मिळू शकतो. आजही मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग पाहायला नक्कीच मिळू शकते. म्हणजेच काय तर आजचे जे बॉटम मोस्ट की लेवल्स आहेत तर लिक्विडिटी हंटिंग एरियाज कोणते कोणते आहेत आणि मेजर की लेवल्स कोणते आहेत तर ते आपण इथे बघूया. तर जसं की तुम्ही इथे बघू शकता, मोस्ट काल आपलं लिक्विडिटी ग्रॅब केल्यानंतर ही लास्ट लिक्विडिटी एरिया होता. ऑलमोस्ट तो होता 3983चा. इथे लिक्विडिटी हंट झाल्यानंतर आपल्याला बाईंग साईड मुवमेंट पाहायला मिळाली. तर आज काय होणार तर आज नेक्स्ट एरिया आहे आपला ऑलमोस्ट 3960चा, 3960. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला टार्गेट एरिया, तो म्हणजेच काय तर 3942. 3942 हा आपला नेक्स्ट टार्गेट एरिया राहणार आहे. आणि जर कालही तुम्हाला मेन्शन केलं होतं, जर मेजर फ्लो तुम्हाला दिसत असेल, मेजर सेलिंग दिसत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, लगेचच बाय साईड प्लॅन करायचा नाही. जो पण हायर टाईम फ्रेमचा लेवल असतात किंवा मी काल लेवल दिलेल्या होत्या की लेवल्स त्याच लेवलला तुम्हाला काय करायचं आहे, एंट्री करायची. ओके, नेक्स्ट बघा 3941 आहे आणि लास्ट जो आपल्याला लिक्विडिटी एरिया पाहायला मिळतोय तो ऑलमोस्ट 3890च्या अराउंड आपल्याला पाहायला मिळतोय. तर ज्यावेळेस जर मेजर सेलिंग आली तर तुम्ही हे मधले जे पण लेवल्स आहेत तिथे तुम्हाला 5200 पिप्स कॅप्चर करायला मिळतील, पण लगेचच सेलिंग साईड जे आहे ती कंटिन्यू राहणार आहे. त्यामुळे आपण ज्या वेळेस इथे मार्केटने अशा पद्धतीने डाऊन साईड ट्रॅव्हल केल्यानंतर इथे लिक्विडिटी हंट होणार आणि त्यानंतर आतमध्ये कॅन्डल क्लोज होणार आणि मग आपल्याला इथे एक छान असा बाय साईड प्लॅन नक्कीच मिळणार आहे. ओके, तर त्यासाठी वेट करा, पेशन्स ठेवा आणि त्यानंतरच ट्रेडमध्ये एंट्री करा. हे सर्व झालं आपलं आता सेल साईड प्लॅनिंग. आणि त्यानंतर सेलसाठी मेजर लेवल्स कुठले आहेत, या सर्व बाईंग लेवल्स आहेत 3941, 3961 आणि 3890. ऑलमोस्ट अराउंड तुम्ही काय करू शकता, बाय करू शकता. तुम्हाला जो होल्ड करायचा ट्रेड आहे तो 3890चा नंतरचा ट्रेड तुम्ही काय करू शकता, ऑलमोस्ट होल्ड करू शकता. 3870 टू 3850पर्यंत ऑलमोस्ट आपल्याला काय पाहायला मिळू शकतं, हंटिंग एरिया पाहायला मिळू शकतो. तर ही जी एरिया आहे, हा जो एरिया आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं ट्रेड प्लॅन करणार आहे ज्यावेळेस आज जर गोल्डमध्ये आपल्याला मेजर सेलिंग पाहायला मिळाली तर. त्यानंतर तुम्ही बघू शकता 1 आवर चार्टला आपण शिफ्ट करूया. आजची जी लेवल होती ऑलरेडी आपण इथे मेन्शन करून दिली होती कालच आणि खूप छान आपल्याला इथे रिवॉर्डही पाहायला मिळाला आहे. ओके, त्यामुळेच फ्रेंड्स आपल्या टेलिग्राम चॅनलला मिस करू नका क्वालिटी ट्रेडसाठी. आपण इथे फिबोनाची रिट्रेसमेंट लावली आहे आणि फिब रिट्रेसमेंटमध्ये आपला आजचा हा जो ट्रेड आहे तो मिस झाला आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. पूर्ण डे आपल्याकडे आहे.
नेक्स्ट आपला झोन जो आहे इम्पॉर्टंट की लेवल्स आपली जे आहे जवळजवळ 0.7 to 0.6% याच्यामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळते. ती प्राईज आहे आपल्याला इथे 40.27 to 40.15 या लेवलपासून आपल्याला पुन्हा एकदा मेजर सेलिंग पाहायला मिळू शकते. जर आज सेलिंग ऑलरेडी 50% रिट्रेसमेंट कंप्लीट झाली आहे आणि 50% रिट्रेसमेंट नंतर जर आपल्याला इथे सेलिंग पाहायला मिळते तर मे बी हे झोन आज गोल्ड घेऊ शकणार नाही, किंवा इथून जर एक बाय साईड प्लॅन झालाच तर मग तुम्हाला अलर्ट राहायचं आहे आणि या लेवल्सला काय करायचं आहे, ट्रेड प्लॅन करायचा आहे. नेक्स्ट जो टार्गेट एरिया असणार आहे तो एरिया ऑलमोस्ट अराउंड 4063चा असणार आहे आणि एक हायर सेलिंग झोन आपण जो म्हणतो त्या झोनलाही आपण मार्क करून ठेवूया. ओके, तर 40, 42 ते 43 ही लेवल खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. ओके, इथून आपल्याला काय मार्केटमध्ये मूवमेंट पाहायला मिळणार आहे. ऑलमोस्ट जर इथून बाईंग झालीच, ॲक्च्युली 50% ऑलरेडी घेतलेला आहे त्यामुळे सेलिंगचे चान्सेस जास्त वाढले आहेत. कॅन्डल क्लोजिंग जर खाली झाली तर नक्कीच सेलिंग होणार आणि नंतर मग तुम्हाला बॉटम साईडच ट्रेड प्लॅन करावं लागणार. पण जर पूर्ण दिवसामध्ये मार्केटमध्ये जर पुन्हा एकदा बाईंग बूस्ट जर आपल्याला पाहायला मिळाला तर या पद्धतीने आपल्याला इथून सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी नक्की मिळू शकते. ओके, ठीक आहे. 15 मिनिट चार्टमध्ये आपण शिफ्ट करून बघूया आताचे जे येस आता आपल्याला एक मेजर झोन, छोटासा स्मॉल झोन जिथे तुम्ही बाय करू शकता. जर तिथे ग्रीन कॅन्डल क्लोजिंग झाली तर इथे एक एरिया आपल्याला पाहायला मिळतोय, हायर बाईंग झोनही आहे. तर आपण हा झोन इथून मार्क करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला इथे बाय साईड प्लॅन करायचा आहे. लक्षात ठेवा की ऑलमोस्ट गोल्ड हे बेरिश आहे, त्यामुळे जर तुम्ही बाईंगमध्ये प्लॅन करत असाल तर शॉर्ट टार्गेटमध्येच एक्झिट करा. जे पण तुम्ही सेल साईड प्लॅन केलेले असेल ते लॉंग पोझिशनमध्ये क्लोज नाही केले, होल्ड केले तरी चालेल, पण तरी पण SL मेंटेन करा. तर 15 मिनिट चार्टमध्ये आपल्याला ही एक लेवल छान मिळते. इथून एक छोटासा बाईंग बूस्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो 3974 टू 3971. 3947 नंतर आपल्याला वरतून जर इथून जर सेलिंग आपल्याला पाहायला मिळाली तर ती सेलिंग आहे, सेलिंग एरिया FVG आपल्याला इथे पेंडिंग पाहायला मिळतोय, राईट. तर या FVGमध्ये आपल्याला पुन्हा एकदा सेल साईड तुम्ही प्लॅन नक्की करू शकता. 3995 टू ऑलमोस्ट एरिया आहे 3991. ओके, तर 3995 टू 3991 पुन्हा एकदा आपल्याला ॲज अ सेलिंगचा एरिया आपल्याला इथे ड्रॉप झाल्यानंतर मार्केट पुलबॅक घेणार आणि त्यानंतर कंटिन्यू करणार. त्यामुळेच जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघणे गरजेचे असतात. जे मेजर लेवल्स असतात त्या तुम्हाला लास्टला मिळत असतात. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.